तुम्हाला काय वाटतं कोल्हे की आढळराव? कोले कोले येणार हो. कोल्हे येणार. विरोधात असलं तरी प्रश्न मांडणारा माणूस आहे ना. बर पण आढळराव म्हणतात मी सुद्धा सगळ्यात जास्त प्रश्न विचारले. प्रश्न विचारले पण किती वाऱ्या संसद रत्न भेटलं 15 वर्ष. तुम्हाला माहिती आहे ना किती वेळा भेटलं संसद रत्न? 2 ते 3 वेळा मिळालं आढळराव. बोलला पुढे काय आढळरावांना काय भेटलं? संसद रत्न. हा हा बस 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 हो ना, आम्ही काय बातम्या भेटलं, बघतच नाही का? मिळालंय ना. मिळवले ना. पण नवीन उमेदवार आहे, चांगला माणूस आहे. हा आणि आढळरावनी पक्ष किती बदलले. हा कुठेतरी एकाच ठिकाणी थांब राहिला माणूस त्याचा विचार करते ना. इकडून तिकडे तिकून इकडे. कोण येईल निवडून? कोल्हे. कोल्हेच येते. सर नमस्कार. नमस्कार. काय तुमचं काय म्हणणं आहे? आमचं तर म्हणणं आहे का कोल्हेला अजून एक चान्स द्यावा. का बरं? ते तर समाजामध्ये फिरलं नाही असं लोक म्हणतात, विरोधक बी म्हणतात. फिरायसाठी तो काय फकीर नाही, त्यालाही पोटपाणी. दुसऱ्यांसारखं फकीरावांनी सजवाला उठावला निघाला परदेशात ते तर शक्य नाही. त्यांचं पोटही चाललं पाहिजे आणि समाजसेवा झाली पाहिजे. समाजसेवा 80% 20% त्यांनी त्यांचं बाकीचं केलं मान्य. त्यातूनही पण जर तुम्ही फक्त दशक्रिया लग्न पूजा जोडीदारांचे वाढदिवस अटेंड केले म्हणजे लोकप्रिय खासदार झाले अशातला भाग नाही. खासदाराचं काम संसदेत काम करणारं खासदार पण आपले इथं येऊन प्रत्येक घाटावर ते मार्गदर्शन करायचं आणि तिथं भाषण ठोकायची म्हणजे खासदार लोकप्रिय झाला असला काही भागत नाही. बर आढळरावांबद्दल काय सांगा? आढळराव ठीक आहे ना, 15 वर्ष केली सेवा, त्याला तर थांबव थोडा. यांनाही अजून 5 वर्ष द्या, मग कामगिरी तर आले पाहता येईल ना. आढळराव म्हणतात 5 वर्षात फक्त 150 दिवसच तिकडे संसदेत होते कोल्हे. हे 150 तरी 450 दिवसच असतील, मग 15 वर्ष होते ना तुमच्याकडं. यांनी 150 दिवस जसे संसदेत काढले ना, तर यांनी 450 काढले असतील ना. विकास कामं केली नाही असा बी आरोप कोल्हेंवर केला जातो. सगळेच विकास कामं करण्यासाठी याच्यातच पाहिजे ना, सत्तेत पाहिजे ना असं काही नाही. विरोधात राहूनही विकास होतो. आतापर्यंत गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हे विरोधी पक्षातच होते का? त्यांचा मतदारसंघाचा विकास झालाच नाही का? मग लगेच राष्ट्रवादीत गेलेच पाहिजे होते त्यांनी. नाही ना शक्य. कोल्हे नवोदयमाचा शिलेदार आहे म्हणून तुमची पसंती 100% कोल्हेंना. कोल्हे. मताचं काय जेव्हा येईन मनात तेच करायचं. कोण नाही, सगळे चांगले जवळचे आहेत पण कवा भेटाय नाही आले निवडून दिल्यावर. कोल्हेंबद्दल बोलता की आढळरावांबद्दल बोलता? अहो दोघंही तेच. दोघं पण आले नाही. नमस्कार. झाला का पेपर वाचून बाबा? पेपर वाचून झाला का? झाला काय इलेक्शन काय म्हणते? इलेक्शन चाललं, त्याचं काम ते करतंय. हा का? काय आता कोल्हे त्यांचं काम करते, आढळराव पण काम चालू आहे. काय वाटतं तुम्हाला कोणाला जास्त प्रतिसाद आहे? कोल्हे ना. का बरं एवढं कोल्हे सगळेच म्हणायला लागलेत? कारण काय? तरुण उमेदवार आहे, होतकरू आहे. अजून संभाजीचं पात्र कोल्याने केलं. कोणाचं? संभाजीचं पात्र कोल्याने केलं ना, असं कोणाला महाराष्ट्रात काढता आलं का? आत्तापर्यंत नाही दिसत माणूस. संभाजी महाराजांचं काम केलं म्हणून तुम्हाला ते आवडतात? हा मग बरं ठीक आहे, आता तो त्यांचा धंदा आहे, व्यवसाय आहे. शूरभूमी. हा ठीक आहे ना, कलाकार आहे ते, त्यांचं काम चांगलंच आहे. आम्ही सुद्धा पण इकडे काय काम आहे आपल्या मतदारसंघात? इकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, सांग ना. खासदार म्हणून काय केलं कोणी? कोल्हेंनी? लबाड कोला. नट म्हणून एक नंबर. नट म्हणून 1 नंबर, पण लबाड. त्याचा आडनावाप्रमाणे माणूस वागतो, तसेच वागतात. त्याला काय आम्ही काय करावं त्याला? कलाकार म्हणून तुम्ही पैकीच्या पैकी कोण देतो ना? हा मग कलाकार पैकी 100% सक्सेसफुल. एवढं तुम्ही असं आता म्हणायला लागले लबाड, असं काय घडलं? आडनाव आहे त्यांचं, कोला लबाड असतो. काही कामं झाली नाही का? नाही कामं करू द्या, पण कोल्याप्रमाणे कोला कसा आपण म्हणतो सगळी. हा म्हणता तुम्ही नाराज काय एवढी? नाराज नाही, आमचं मतदानच चाललंय. बर ठीक आहे, जमलं बुवा. आता हे पहिल्यांदा अशी प्रतिक्रिया पाहिजे. नमस्कार. आता काय वाटतं तुम्हाला इलेक्शनच्या तोंडावर आता हे लोक सगळे इलेक्शनची काय आता सगळी खिचडीच झाली आहे. तरी पण आता खिचडीतून आपल्याला काहीतरी वाटा येईल असं बघायला पाहिजे. बर आता कोण चांगलं आहे? खिचडी कोण बनवणारं चांगलं आहे म्हणजे तुमच्या बी वाटायला येईल? तसं शरद पवारच चांगला आहे, खिचडी बनवणारा माणूस तोच तेवढा फक्त. शरद पवारांनी कोल्हेंना दिलं इथं. हो मग कोलेज येणार ना आमच्याकडं. कामं केली नाही लोक म्हणतात. लोक म्हणतील पण आमच्याकडे तर दिसतात बा कामं.
कुठं काम दिसतं सांगा आता ते भुयारी मार्ग काढलेला आहे खोडद चौकातला, झालं का होणार ना आता. किती वर्षांनी? आता ते काय वरून पास झालेलं आहे आता, मग त्याला आता होईल तेव्हा होईल. किती वर्ष लागली? किती वर्ष लागली म्हणजे आता शेवटी सरकार BJPचं, कोरोना कोरोना बरं, ठीक आहे. अजून काय संसदेमध्ये त्यांनी प्रश्न चांगले मांडलेले त्याचे. बरं, काय झालं पुढं असं म्हणतात तू? नाही काय झालं म्हणजे काय होणार आहे, शेवटी वरून नाड्या दाबणारे वेगळेच आहेत. कांदा निर्यात बंदी करणारे कोण आहे? नरेंद्र मोदी. कोण आहे? नरेंद्र मोदीच आहे ना. हा आहे बरोबर. मग अजून काय सांगाल? नाही अजून काय सांगणार आहे, आता दुधाला तर म्हटले देतो 5 रुपये देईना काय देईना. कात्रज कडून 5 रुपये अनुदान काहीतरी जमा व्हायची प्रक्रिया सुरू आहे असं कात्रजचे संचालक खिलारी म्हणून सांगितलं. ते फक्त सहकारी यालाच आहे ना, तुमच्या खाजगीवाल्यांना कुठे आहे? ठीक आहे. आता काय म्हणजे कोल्हेंनी कोणते तुमचे प्रश्न सोडवले? बाकीचे प्रश्न काय नाही बहुत शेतकऱ्यांसाठी ते झटणारा माणूस दिसतोय आम्हाला. कधीपासून म्हणजे आता जसा निवडून आलाय तसा दिसतोय. 4 वर्षा आधी आता 7-8 महिन्यापूर्वी प्रश्न कांद्याचा घेतला, त्याआधी कांदे एक शब्द बी बोलले नाही. पण त्यावेळेला निर्यात बंदीच नव्हती ना. 350 कांद्याला बाजार होता का? 350-400 रुपये खपत होताच ना कांदा दिवाळीच्या आधी. 400 रुपयांनी खपत होता खरं काही? मग आता तुम्हाला पट्टी दाखवेल तशी. म्हणजे BJPच्या काळामध्ये एवढा बाजार भेटला नाही का 350-400 रुपये? मग महिना का होईना होता ना काहीतरी, पण याने लगेच बंदी करून टाकली. मग असं कुठं होता का बाजार भाव शरद पवारांच्या काळात? शरद पवारनी जे केले ते कोणीच केलं नाही अजूनपर्यंत. शेतकऱ्यांसाठी 72,000 कोटीची कर्जमाफी केली आणि बाकीचं करते ही सगळी जुन्नर आंबेगावची सगळी धरणं त्यानेच केलेली आहेत. यशवंतरावाच्या काळातलं हे येडगावचं धरण झालं. 100% शरद पवारांनी केलेलं आहे. पण अमोल कोल्हेंबाबत काय सांगाल? अहो अमोल कोल्हेने केलं म्हणजे शरद पवारनी केलं तेच अमोल कोल्हे करणार आहे पुढं. उद्या ते भाजपमध्ये गेलो काय? भाजपमध्ये का आता हे उड्या टाकणारे वेगळेच आहेत ना. शिवसेनेतून हे राष्ट्रवादीत नाही आले का? अहो सगळ्यांनीच उड्या टाकलेल्या आहेत. ठीक आहे. बरं चला ठीक आहे, जाऊ द्या. आढळरावांबद्दल काय सांगता का 2 शब्द? नाही आढळराव बी चांगलेच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आढळरावांना काही नाव ठेवत नाही आम्ही, पण शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांच्याकडे काही म्हणजे अभ्यास नाही दिसत आढळरावांकडे. ठीक आहे चला. शेतकऱ्यांच्या बद्दल आढळरावांचा अभ्यास नाहीये. अमोल कोल्हे आवाज उठवतात, काय वाटतं तुम्हाला? आम्ही म्हणजे अमोल कोल्हेच. अमोल कोल्हे का बरं? ते शरद पवार आता म्हातारे झाले, पुतण्याने असं बाजूला फेकले. म्हाताऱ्या माणसाला साथ देणे हे आमचं कर्तव्य, एवढंच. अमोल कोल्हेंबद्दल सांगा. शरद पवारांचा ठीक आहे. अहो, शरद पवारनेच उभा केलेला माणूस आहे म्हणून अमोल कोल्हे कसे आहेत? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोदीने दात हे जात मराठीसाठी अमोल कोल्हे जपणार. बाबा ठीक आहे. काय आहे? म्हणजे मालिका मग तुम्हाला खूपच आवडलेली. मग आता आढळरावांबद्दल सांगा. नाही सांगता येत. हे गाव आता मी हेच गावचे ना? हा गाव कोणतं? ओळख नाही मला. गाव भिवरीतच मिळणार गो. अच्छा, मग गद्दारी केली म्हणून तुम्हाला आवडलं? तरी केलेली नाही. सगळ्यांना कोणा वाईट बोलले नाही. चांगलेच आहेत. आढळ सुद्धा चांगलेच आहेत. बरं. कर्तव्य दक्षता चांगली त्यांची सुद्धा. पण ओजी डाय आपल्याला काय सांगता येत नाही. ओजी कोण डावी कोण हे काय आपल्याला म्हणजे इलेक्शन टप होईल असं वाटतं तुम्हाला? नमस्कार. नमस्कार. सर तुमचं काय नाव आहे? बनशे सोनमुळे. काय आता इलेक्शनचं तुम्ही तुमच्या सवंगड्यांची बातचीत ऐकली, काय वाटतं कल कुणाकडे? कला सर्वसाधारण आमचा कोल्ह्यांकडे. त्याचं एक कारण असं आहे, आता आढळवांची उडी ते इकडं तिकडं ती जम्पिंग झालेली आहे. आणि वर जे राज्य आहे व जे केंद्र शासन आहे हे शेतकऱ्यांसाठी काहीच नाही, याच्यात काही केलं नाही आतापर्यंत. म्हणजे आणि त्याचा रोष म्हणून त्या पक्षाला नाराजी आहे जास्त. हे कोल्ह्यांचं कसं आहे, तरुण आहे आणि जाणताय संसदेमध्ये ते 2 प्रश्न कसे ते मांडू शकतात. त्याचं का मग ते प्रश्न सोडवायचं काम मग ते आतापर्यंत त्यांनी केले. मग म्हणून ते आम्ही कोल्ह्याला रोज जास्त हे प्राधान्य देतो. आता आढळरावांचं कसं आहे, वयाने हे झालेले आहेत आणि ते ज्येष्ठ झालेले आहेत. एक तर ते म्हणजे इकडून तिकडून उड्या मारलेले आहेत
त्याच्यामुळे विश्वास नाही आमचा बस त्याने आतापर्यंत जी कामं केली आम्हाला ते काय नाराजता येत नाही, नाराज नाही आम्ही त्याच्यावर. पण त्यांच्या त्या उड्या ज्या इकडच्या तिकडच्या इकडे झाल्यामुळे आम्ही नाराज आहे. आढळराव बद्दल सांगायचं म्हणलं किंवा अमोल कोल्हेबद्दल सांगायचं म्हणलं तर अमोल कोल्ह्यांचंच पाठ जड राहील. कसं काय, कारण काय असं? कारण का शेतकऱ्यांचा प्रश्न जास्त करून त्यांनीच जास्त मांडलेले आहेत. आणि आज जी कांदा थोडीफार जी बाजार वाढलीत ही माझं तर म्हणणं आहे का बाबा अमोल कोल्ह्यांमुळेच वाढली. कारण का त्यांनी जर प्रश्न मांडले नसते संसदेत तर कांद्याला बाजार त्याच्यामुळेच मिळाले असं मला तर वाटतं बाबा. म्हणजे हे बीजेपीने वाढवले का आता? आता BJPने वाढवले का असं नाही बरं का, पण अमोल कोल्हे जर बोलले नसतं संसदेमध्ये जास्त तर BJPने सुद्धा बाजार वाढवली नसती. माहीत आपल्या त्यांची ते शिरूर लोक मतदारसंघामध्ये रेल्वेच्या मोजणी झाल्यात आता लोकांच्या. पुण्यामध्ये हायवे झालेत आता. इथं आमचा आळेफाटा, मनसर, पुढं तळेगाव अशी बायपास झालेत. तुम्हाला सांगतो आता पिंपरी चिंचवडमध्ये एलिवेट कॉरिडॉरचे कामं चालू आहेत. पिंपरी चिंचवड आहे का ते मतदारसंघ त्यांचा, अमोल कोल्हेंचा? कोणाचा? पिंपरी चिंचवड मतदारसंघ भोसले आणि हडपसर आहे ना, तिथं चालू आहेत आता. परत तिथं आता समृद्धी महामार्ग झालाय, त्याच्यावरती जे सब रोड काढले त्यांनी पूर्ण महाराष्ट्र जोडण्यासाठी. समृद्धी महामार्गाचे काम बी कोल्हेंनी केले? नाही, त्याचे जे सब रोड आहेत, अच्छा, म्हणजे महाराष्ट्र जोडा उपरस्ते जे मार्ग जोडायचे काम चाललेत, पूर्ण महाराष्ट्र जोडायचं काम चाललंय. आता इथं औरंगपूर पुढं इथं भराडी म्हणून ते रोड चालले, त्या रोड सुद्धा काम चालू आहे. ठीक, म्हणून तुमची पसंत अमोल कोल्हेला आहे. सर नमस्कार, बोला. काय वाटतं, कोल्हे की आढळराव? पवार. शरद पवार. फक्त पवार. अमोल कोल्हे आता शरद फक्त पवार 2 सीटं निवडून येणार, बारामती आणि शिरूर. बाकी फक्त पवार. का एवढं प्रेम का तुमचं? फक्त पवार. प्रेम का इतकं? फक्त पवार. कोण लागू शकतो? कोल्हे लागल. का बरं? कारण काय? कोल्हे लोक सगळे जे इथले कोल्हे बोलायला लागलेत, नक्की कारण काय? कोल्हेनं एवढं प्रेम का? कोल्ह्यांचं तसं कर्तृत्वच आहे ना. विरोधक तर म्हणतात समाजामध्ये फिरले नाही, विकास कामं केली नाही. कोण म्हणतो कामं केली नाहीत? कामं भरपूर केली त्यांनी. संसदे बी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत. कोल्हे की आढळराव? कोल्हे. कोल्हेच का? इथले आमचे स्थानिक आहे, थोडे जवळचे आहेत म्हणून त्या हिशोबाने आढळराव काय लांबचे आहेत का? आहे थोडा फरक. आढळरावनी 3 वर्ष 3 इनिंग केलेलीच आहे. यांना एखादी अजून द्यावं असं वाटत आहे. आता या 5 वर्षाचे कामकाजावर काय आहे वाटतं? बरं आहे सगळं. ठीक आहे का? खूप चांगलं आहे का? नाही, त्यांनी समजा गाडी पण त्यांनी चालू केली जवळजवळ. परत आहे ते इथं खोडद रस्ता येतो तिथं आता त्यांनी भुयारी रस्ता तो मार्ग चालू करतात, तो त्यांनीच काम केले. कोल्ह्याने भूमिपूजन पण केलं आता मध्ये. वाटतं बा त्यांना द्यावा असा परत एकदा चान्स. ठीक आहे, परत एकदा चान्स द्यावा असं वाटतं. बाबा तुम्हाला काय वाटतं, चान्स दिला पाहिजे की नाही कोल्हेंना? द्यायलाच पाहिजे. कसाही केला तरी तो उमेदवार तरुण आहे आणि याचा आता वय झालं. यांनी उलट माघार घ्यायला पाहिजे होती, राजकारणात पडायला नको होतं, सोडून द्यायला पाहिजे होतं. तुम्हाला असं वाटतंय की दुसरा एखादा उमेदवार पाहिजे होता? दुसरा असा तरी चालला असं, पण हा निश्चितपणे येणार. बर, ठीक आहे. काय लोक म्हणतात कामं केली नाही, निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आठवलं. लोक काही म्हणतील, लोकांवरती कोण विश्वास ठेवणार? असे प्रत्येकाला माहीत असतं त्यांनी काम केलं आहे का नाही केलं. हे नुसतं भाजपसारखं जगाला सांगायचं आम्ही अमकं केलं आम्ही तमकं केलं, पण खाल्लं किती याचा विचार कोणी केलाय का? मैं न खाऊंगा न खाणे दूंगा असं मोदी म्हणायचे. हा, मग स्वतः खातोय ना, त्याचं काय? किती वाढायला पाहिजे. आता काय केंद्राची सत्ता बदलू शकते असं वाटतं का? बदलायला पाहिजे. प्रामाणिक मत आमचं शेतकऱ्यांचा न विचार करणाऱ्या माणसाचा दुरुपयोग करून घेतलाच पाहिजे. धन्यवाद. काय तुमचं काय मत आहे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेच निवडून येणार 100%. तुम्ही कुठले? तुम्ही काय आता ते पण अमोल कोल्हे म्हणतात, तुमचं काय म्हणणं? नो कमेंट्स. का बरं आवडलं नाही का अमोल कोल्हेचं का? दोघंच नाही आवडलं. राजकारण हे खालच्या पातळीचं राजकारण झालं.
का अपेक्षा काय होत्या? आढळरावांचंही नाही आवडलं जनतेला, त्यांना काय त्या कोणाचं पडलेलं नाही, पुढाऱ्यांना जनतेचं काही पडलेलं नाही. हा. कोल्यांचे विषय म्हणजे बुवा ते काय बुवा आपल्याला लई जवळ येतात असं काय नाही, पण एक माणूस काहीतरी हे वाटतं त्यामुळं काय आम्हाला तशी गॅरंटी, मागल्या वेळेससुद्धा आम्हाला गॅरंटी होती कोणी येणार म्हणजे येणार, आणि आता कोणी येणार कामं केली नाही त्यांनी, लोक म्हणतात. नाही होऊ द्या ना, कोण सगळे कामं करणार, एकाने मंजूर केले असताना एक करून जाते सांगायचं फक्त मी केलं होतं रेल्वे मंजूर आणि झाली ते केलं होतं त्यावेळेस शरद पवारनी धरणं बिरणं, आता सांगतात आम्ही केलं. अहो काही गोष्टी कोणी केलेत नाही कसं म्हणता, कामं नाही केली, कोण म्हणतं कामं नाही केली, आपल्याकडे नाही आले म्हणून म्हणायचं नाही बा असं नाही, माणूस ओळखला पाहिजे, तो काय आपल्याला गठुडं आणून देतो असा विषय नाही आपला. आमचं 71 वर्षाचं वय, आतापर्यंत राष्ट्रवादी सोडून काम केलेलं नाही असा माणूस आहे आपण. बरं, राष्ट्रवादी म्हणून कोल्हेंना मतदान का? हा क्या बात आहे, जोपर्यंत शरद आहे तोपर्यंत राष्ट्रवादी चालू राहणार आपले, मग काय असो. हा ठीक आहे, हात मिळवतो तुमच्याशी. बाबा हा. मला एक सांगा, हा. का जर आढळराव जर राष्ट्रवादीचे उमेदवार असते शरद पवार गटाचे, मग मग ते तेव्हा पण आता त्यांनी आता काय आहे, आता जाऊ दे तो जास्त बोलून उपयोगाचा असते तर आम्ही केलं असते ना त्यावेळेस. का असं बदली करता मग राजकारणाच्या लोकांनी, कशा करता करावा, जो पक्ष तोच पक्ष, ज्या मातीत आपण अन्न खाल्लं तेच करावा, एकदा इकडे एकदा तिकडे कशा करता हे करावा, कोणी असो बा. शरद पवारांनी सुद्धा तसंच केलं. अहो सगळे तेच आहेत ना माऊली, ह्या जगात जन्माला आला तो एका भाकरीवर नाही जगत, तो चपाती खातो, भात खातो, अनेक प्रकार करतो तो, असं आहे माऊली, त्यात काय फरक नाही. शरदराव असू नाही तर कोणी असो, पण व्यक्तिमत्व आम्हाला जाणतं तेवढंच विषय आमचा, बाकी काय नाही. कोल्हे निवडून येतील येणार येणार 100%. तुम्ही परत यायचं मला भेटायला कधी. आढळरावांचं काय होईल? नाही ते मी नाही सांगू, सगळे नाही सांगू शकत का हो, कारण जास्त आपण हे वानगडीत नसतं.